मित्रांनो, कोकणातील हे एक जागृत देवस्थान आहे आणि या ठिकाणी महाकाली देवीची जी मूर्ती आहे ती चक्क समुद्रात सापडली होती. हे आहे आडिवरे गावातील श्री महाकाली मंदिर आणि या मंदिराविषयी एक आख्यायिका सांगितली जाते. या मंदिरापासून जवळच समुद्रकिनारी वेत्य नावाचं गाव आहे. सुमारे 800 वर्षांपूर्वी या गावातील जाधव मंडळी समुद्रामध्ये मासे पकडण्यासाठी गेली असता त्यांचे जाळे अचानक अडकले. जाळे बाहेर काढण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले, पण काही केल्या ते वर येईना. म्हणून त्यांनी जलदेवतेची प्रार्थना केली. तेव्हा त्यांच्यापैकी मूळ पुरुषाच्या स्वप्नात येऊन देवीने, अडकलेल्या जाळ्यामध्ये मी महाकाली देवी आहे, तुम्ही मला वर घ्या, असा दृष्टांत दिला. दुसऱ्या दिवशी त्या मंडळींनी देवीची प्रार्थना करून जाळे वर काढले असता त्यामध्ये देवीची काळ्या पाषाणातील मूर्ती आढळली. त्यानंतर ग्रामस्थांनी वाडापेठ या मध्यवर्ती ठिकाणी देवीच्या मूर्तीची स्थापना केली. गाभाऱ्यामध्ये श्री महाकाली देवीच्या बाजूलाच श्री योगेश्वरी देवीची सुद्धा मूर्ती आहे. मंदिराच्या परिसरात श्री रवळनाथ आणि श्री नगरेश्वर मंदिर सुद्धा आहे. श्री महाकाली मंदिराचा सभामंडप एखाद्या महालासारखा आहे आणि त्या बाजूलाच श्री महालक्ष्मी आणि श्री महासरस्वती देवी सुद्धा विराजमान आहेत. कोकणातील या जागृत देवस्थानाला एकदा नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करून आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.